आता मान आणि खांदा दुखतो ना, उठून बस नांदी आला इकडे बघतो. बरं एक मला सांगा, आले कोण तुम्ही? वडील तुम्हाला त्रास काय होतो त्याचा? माझा ना त्रास आहे ना, म्हणजे गायचा आपल्याला कधी कधी अनुभव करत पण हात पूर्ण दुखतो ना तुमचा? हात पूर्ण आणि मान पण दुखते. हात वरती ओके. तर मग आता ही जे खांदा आणि मान आणि हात दुखतो, डॉक्टरने मला काय सांगितलं? डॉक्टरनं मला मी सांगितलं ते जेवायचं. MRI केलं तुम्ही? मग MRI केल्यानंतर डॉक्टर काय सांगितलं? आल्यानंतर मग याची काय फॉल्ट काय सांगितलं का? फक्त तिकडे जायचं ऑपरेशन करायचं. पण मग आता तुम्हाला जो खांदा किंवा हात दुखतोय त्याचं कारण काय आहे की जो झटका बसला तो मानेमध्ये बसला. मानेमध्ये बसल्यामुळे ती कार्टिलेज टेअर झालं. बरं किंवा ब्लड सर्क्युलेशन शोल्डरला एल्बोला हाताला होतं म्हणून ही ना दुखते ह्या बाई, म्हणून मानेपासून हात दुखतोय. तर तुम्ही शोल्डरचं जरी ऑपरेशन केलं असतं आज तसंच राहिलं असतं. पण प्रॉब्लेम तुमचा मानेमध्ये जेव्हा इथली टिक्स पोझिशन कार्डियस लेवल आहे तेव्हा हे डेव्हलप होईल. पण इथून किती ट्रीटमेंट खांद्याची घेतली तर उपयोगच होणार. सगळी ट्रीटमेंट चुकीची झाली तर आता 3 दिवसांनी फरक पडला, 10 दिवसात उपयोग. या खांद्यावर आता याला नियम आहे, या खांद्यावर झोपायचं नाही, हाताला झटका द्यायचा. हातात झटका द्या का मानेला झटका. मग त्याची जे वाढवा होत आहे त्याला 3 दिवसांनी मी रिझल्ट देतो. 2-2 वर्ष घेतात, पक्का घेणं बंद करा, या खांद्या झोपणं बंद करा, उठताना बसून हात खाली टेकवणं बंद करा. तुमचं मानेचा MRI करायचं होतं केलं खांद्याचं आहे कसं फरक पडतो? फालतूच होता. इकडे ओके. तुम्ही खांद्यावर उजव्या खांद्यावर अजून जास्त झोपता, त्याचे नाव वाढवून पायगडत होते मांडीवर पुढे दुखतं सांगा. वर्षात पुढे दुखतं कमी झालं काय तसंच आहे. 2 मिनिट थोडं गरम लावा.
झटका आता है और बस रिटायरमेंट लाईफ दादा काय करतो जॉबला आणि पुण्यात होता पुण्यातच कमी जातो पावर कमी वाटते और बस पहिले दिवस